संकटांच्या खोल गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानमध्ये आत्ता राजकीय संकटांचीही भर पडलेली आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेत आणि त्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार उफाळून आलेला आहे। यासाठी सरकारनं पाकिस्तानी लष्कराला पाचारण केलंय। बातमी आहे शेजारील राष्ट्र पाकिस्तानातली। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थकांनी केलेल्या ताज्या हिंसाचारानं या देशाची पावलं गृहयुद्धाकडे तर चाललेली नाहीयेत ना, असा दावा करण्यात येतोय। यापूर्वी मौलानाच्या आंदोलनानं पाकिस्तान ढवळून निघालेलं होतं। त्याच्या समर्थकांनी देशातील प्रमुख शहरांना त्यावेळी वेठीला धरलेलं होतं। मात्र मौलानाला राष्ट्रीय निवडणुकीमध्ये करिश्मा दाखवता आला नाही आणि आता तर इम्रान समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत। ताज्या हिंसाचारामध्ये 4 पोलीस मारले गेल्याचं वृत्त आहे, तर 100हून अधिक लोक आणि पोलीस जखमी झाले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सरकारनं पाकिस्तानी लष्कराला पाचारण केलं। अनुच्छेद 245 लागू करण्यात आला। दंगेखोरांना दिसता क्षणीच गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले। इम्रान खान हा गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहे। 72 वर्षांचे इम्रान खान हे गेल्या वर्षी ऑगस्टपासून तुरुंगातच आहेत आणि त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी समर्थकांनी काल हिंसक आंदोलनं केलेली आहेत। त्यांनी संसदेपर्यंत लाँग मार्च काढला। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी धरणे देण्याची घोषणा केली, पण पीटीआयचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जागोजागी धुमश्चक्रीचं चित्र पाकिस्तानमध्ये पाहायला मिळालं। त्यात 4 पोलिसांचा जीव गेलाय, तर अनेक पोलीस यामध्ये गंभीररित्या जखमी झालेले आहेत। सध्याच्या केंद्र सरकार विरोधात समर्थक आक्रमक झालेत। कायद्यामधील काही तरतुदीत बदल करून इम्रान खान यांना तुरुंगातच मारण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी लावलेला आहे। हे हुकुमशाही सरकार असल्याचा आरोप तिथल्या त्यांच्या समर्थकांनी केलेला आहे। पाकिस्तानातली ही दृश्य सांगण्यासाठी पुरेशी आहेत की पाकिस्तानातली सद्य परिस्थिती काय आहे। पाकिस्तानातल्या रस्त्यावरती सध्या अनेक जण उतरलेले आहेत, त्यामुळे गृहयुद्धाच्या दिशेनं तर पाकिस्तानची वाटचाल सुरू नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। इम्रान खान यांच्या विरोधामध्ये उसळलेला जनसागर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती मोर्चे काढत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।